यांच्यासाठी मी इथं आलो आहे. माझी निवडणूक नाहीये ही, माझी निवडणूक नाहीये की पार्सल पाठवू हे करू. माझी निवडणूक जेव्हा येईल तेव्हा तुमचा कसा सोक्षमोक्ष लावायचा हे शिवाजीराव पंडित कुटुंबियाला, शिवछत्र परिवाराला सांगायची गरज नाही. आणि अशा चिल्ल्या पिल्ल्यांनी माझ्यावर आरोप करू नये. आपण एकही निवडणूक अजून लढवलेला नाहीये, जिंकलेला नाहीये. मी गेल्या 25 वर्षापासून स्थानिक स्वराज संस्था अविरतपणे त्या ठिकाणी तिथं काम करत आलेलो कार्यकर्ता आहे. मी एकदम कोण नाव म्हणून आपल्या वडिलांचं आणि घराचं नाव म्हणून त्या ठिकाणी आलो नाही. मी काम केलंय. वसा आणि वारसा शिवाजीराव पंडित कुटुंबाचा आहे, परंतु काम करून माझी स्वतःची विचार मांडले. गेल्या 2 दिवसामध्ये जवळपास आम्ही आता रोज संध्याकाळी 2-3 प्रभाग अशा पद्धतीनं युतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि युतीच्या सर्व उमेदवारांना एक ताकद देण्यासाठी, मतदारांना आव्हान करण्यासाठी आम्ही सगळीकडे जातोय. परंतु आजच्या या ठिकाणचा उत्साह पाहिल्यानंतर इथले दोन्ही आमचे उमेदवार आजच त्या ठिकाणी त्यांचा निकाल लागलाय अशा पद्धतीचा विश्वास आपल्याकडे बघून वाटतोय. ही निवडणूक 9 वर्षानंतर होणारी ही निवडणूक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मित्र पक्षाच्या माध्यमातून ही निवडणुकीला आम्ही सामोरं जातोय. इथं सांगितलं की अवघ्या 4 दिवसामध्ये ज्या वेळेस पक्षाने ज्या नेतृत्वाला इथं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तिकीट दिलं, उमेदवारी दिली आणि सत्ता आल्यानंतर 1 वर्ष जे काही आहे त्या उमेदवाराचा निवडणुकीमध्ये अवघ्या 1-2 हजार मतांनी पराभव झाला. त्या उमेदवाराला आपला उमेदवार घेतला होता म्हणून 10 महिने, 11 महिने, वर्षभर ताकद देण्याचं, पाठबळ देण्याचं काम पक्षाने केलं. त्या उमेदवारानं, त्या व्यक्तीनं, त्या नेतृत्वानं या ठिकाणी नगरपालिकेचे नामनिर्देश भरण्याच्या 2 दिवस आधी पक्षाच्या, संघटनेच्या आणि असे पक्षाचे हाडाचे कार्यकर्ते बाळासाहेब गुंजाळ हे आता मला वाटतं 3री टर्म त्यांची आहे. 2 टर्म झालेल्या आहेत. विधानसभेच्या मागची 1 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब तुम्ही कुणाचं काम? आपल्या पक्षाचं काम केलं, त्या उमेदवाराचं काम केलं. जो उमेदवार पक्षाने दिला होता त्यांनी यापूर्वी एकही निवडणूक त्या ठिकाणी लढवलेली नव्हती, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. एकही निवडणूक. आणि मला वाटतं 9 वर्षापूर्वी जी नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये 3 प्रभागावरनं त्या उमेदवारांनी जो काय आहे नामांकन दाखल केलं होतं